मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस माध्यमांशी बोलणार आहेत। फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जरांगेंचं सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू झालेलं आहे आणि या संदर्भात फडणवीस थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत। आताच्या घडीच्या 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपण पाहताय। विखे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ते सुद्धा फडणवीसांची भेट घेणार आहेत। सरकारचं शिष्टमंडळ आजच जरांगेंची भेट घेणार आहे अशी देखील माहिती मिळतेय। निश्चितच ही 3 अतिशय महत्त्वाची दृश्य। एकीकडे जरांगेंचं सकाळी 10 वाजेपासून आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। विखे सुद्धा आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। फडणवीसांची ते भेट घेतील। मात्र माध्यमांसोबत जेव्हा फडणवीस संवाद साधणार त्या दरम्यान ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जरांगेंचं सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू झालेलं आहे। मराठा बांधव मोठ्या संख्येने आझाद मैदानामध्ये एकत्र आलेले आहेत, जमलेले आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी येते, पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळामध्ये माध्यमांशी बोलणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलतील। फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच आणि या सर्व मराठा आंदोलकांचं देखील लक्ष फडणवीस नेमकं काय बोलतात याकडे लागलेलं आहे। फडणवीस या दरम्यान या मराठा बांधवांना, आंदोलकांना काही आवाहन करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गणेशोत्सव सध्या सुरू आहे आणि मनोज जरांगे यांनी जो निर्धार व्यक्त केलेला होता की काही झालं तरी मुंबई गाठणार आणि त्या ठिकाणी उपोषण करणार आणि त्या अनुषंगाने आज पहाटे मुंबईमध्ये मनोज जरांगे हे पोहोचले। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आंदोलन